नमस्कार. आज आपण आमवाताविषयी माहिती जाणून घेणार आहे. तर आपण बघत असतो की आपल्या आजूबाजूला खूप हल्ली आपण माणसं बघत असतो, वयस्कर लोकं किंवा आपले आईवडील बघत असतो. तर त्यांना गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्यांना त्रास वाढलेला असतो. कोणाचे फ्रोझन शोल्डर असतात, तर कोणाचे गुडघे म्हणजे नी जॉईंट पेन असतो किंवा कोणाला कंबरदुखी. तर असे आपण खूप पेशंट आपल्या आजूबाजूला बघत असतो. तर नेमका हा नेमका कशामुळे होत असतो? तर आमवात म्हणजे काय ह्याची पूर्ण डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघावा. आमवात म्हणजे नेमकं काय हे आता आपण बघूया. तर आमवात म्हणजे आम आणि वात ह्याचा एक विकृत प्रकारे जो संयोग असतो आणि जो आपल्या शरीराला त्रासदायक असतो त्यालाच आपण आमवात असे म्हणतो. तर आम म्हणजे काय? आम म्हणजे आपल्या पोटामध्ये, आपल्या स्टमकमध्ये जेही काही न पचलेलं अन्न असते तर ते पोटामध्ये खूप काळ राहणे, त्यालाच आपण आम असं म्हणत असतो. किंवा तुम्ही मॉडर्ननुसार जर म्हणाल तर त्याला आम्हाला टॉक्झिन्स आपल्या शरीरामधले जेही विषारी पदार्थ आहे तर त्याला आपण आम असं म्हणू शकतो. तर ते आपल्याला कशामुळे होत असतं? तर पहिली गोष्ट म्हणजे आपला जठराग्नी व्यवस्थित नसते किंवा अग्निमांद्य असणे किंवा मग आपले जे सप्तधातू आहेत तर सप्तधातूचा अग्निमंद असणे किंवा पंचमहाभूत अग्नी आहे, तर ह्यामुळे सुद्धा आपलं जर अग्निमांद्य कमी असेल तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये आमाची निर्मितीही होत असते. तसेच आपल्याला कधीकधी बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असते. तर हे इन्फेक्शन म्हणजे काय? म्हणजेच आपल्या शरीरामध्ये काहीतरी टॉक्झिन्स तयार झालेले आहेत, त्यालाच आपण आम असे म्हणत असतो. आम आणि वात. तर आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत, वात, पित्त, कफ. तर ह्या तिघी दोषांचा जर समतोल असेल तर आपल्याला कोणते आजार होत नाही. परंतु ह्याच्यामध्ये एखादा जरी दोष हा कमी जास्त झाला, त्याची विकृती झाली तर आपल्याला व्याधी हे होत असतात. तर तसंच म्हणजे ह्याच प्रकारे आम आणि वात ह्याचा जो विकृत असा संयोग आहे तर त्यामुळेच आपल्याला जॉईंट्स पेन हे होत असतात. आपल्या बॉडीमधील फॉल्टी जे मेटाबॉलिझम असते, म्हणजे मेटाबॉलिझम आपल्या शरीरामध्ये होत असते नेहमी, पण त्यामध्ये कुठं बिघाड झाला तर त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये आमाची निर्मितीही होत असते. आमवाताचे किती प्रकार आहेत? तर आमवाताचे 3 प्रकार आहे, वातज, पित्तज आणि कफज. आणि चौथा आहे तो तिघी दोषांमिळून तयार झालेला असतो, त्याला त्रिविध असं म्हणतात. तर ह्या प्रकारचा आपल्याला आमवाताचे हे प्रकार दिसून येतात. आमवात हा नेमका आपल्याला कशामुळे होत असतो? तर त्याचे हेतू काय आहे, त्याचे कारण काय आहे, रिझन काय आहे? तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आयुर्वेदानुसार सांगितली आहे, म्हणजे विरुद्ध आहार करणे. विरुद्ध आहार म्हणजे काय? म्हणजे काही ॲसिडिक आणि जे अल्कली पदार्थ आहे ते मिक्सअप करणे आणि ते खाणे, खूप काळ खाणे. जसं की काही फ्रूट्स असतात जे ॲसिडिक असतात ते आपण दुधासोबत खातो आहे, म्हणजे काही आपण ज्युसेस बनवतो, काही मिल्कशेक बनवतो, तर हे सुद्धा विरुद्ध आहारामध्ये गणलं जातं. किंवा मग दुधाचं केळी आणि दूध ह्याचं शिकरण म्हणून आपण खात असतो, तर तो सुद्धा एक विरुद्ध आहार आहे. तर या विरुद्ध आहारावर माझा एक पूर्ण व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. तसेच आपण ह्या प्रकारे जर हा विरुद्ध आहार घेतला किंवा एकच दिवस घेतला तर आपल्याला लगेच आमवात होईल का? तर नाही. जर तुम्ही असं कंटिन्यू जो विरुद्ध आहार आहे हा तुम्ही जर नेहमी वर्षानुवर्ष जर घेत राहिले तर त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये आमाची निर्मिती होऊन वातप्रकोप होऊन आपल्याला पुढे आमवात होण्याची म्हणजे रुमॅटिक आर्थरायटिस होण्याची आपल्याला शक्यताही जास्त असते. आमवात होण्याचं मुख्य दुसरं कारण म्हणजे अग्निमांद्य असणे, म्हणजे आपल्याला भूक लागलेली नाही आहे परंतु जेवणाची वेळ झाली आहे आणि आपण जेवण करून टाकतो, म्हणजेच आपला अग्नी हा मंद आहे आणि त्यावर आपण परत दुसरा आहार घेतो, म्हणजे आपली पचनाची क्रिया आहे ती आणखी स्लो डाऊन होते आणि पचन करायला ते जड जाते आणि जे आधीचं अन्न आहे तेच पचलेलं नसतं आणि त्यामुळेच आपल्याला आम हा आपल्या शरीरामध्ये तयार होत असतो. तर अशा प्रकारे अग्निमांद्य असल्यावर आपण जर जेवण केलं तर त्याने सुद्धा आपला आम हा वाढण्याची जास्त शक्यता असते. तसेच काही काही लोकांना सवय आहे की जेवल्यानंतर लगेच ते धावायला जातात किंवा मग लगेच वॉकिंगला जातात. तर असं न करता आपल्याला जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याला शांत बसायचं आहे, 5-10 मिनटं आपल्याला शांत बसायचं, वज्रासनामध्ये बसायचं. आणि वज्रासनामुळे सुद्धा आपला अग्नी जो आहे तो जास्त फायर होतो, म्हणजे वाढतो आणि त्यामुळे अन्नाचं व्यवस्थित पचन हे होतं. आणि त्यानंतर आपण शतपावली म्हणजे 100 पावलंही चालू शकतो. तर आपण काय करतो? तसं न करता आपण
2-3 किलोमीटर आरामात चालतो जेवण झाल्यानंतर. तर असं केल्यामुळे सुद्धा आपला आम हा वाढत असतो. आणि चौथं कारण म्हणजे जेवण झाल्यावर लगेच गटागट जास्त पाणी पिणे. तर ह्यामुळे सुद्धा आपला जे अन्नाचं पचन आहे ते व्यवस्थित होत नाही आणि आपला अग्नी हा विझवला जातो पाणी जास्त पिल्यामुळे, आणि त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये आमवात तयार होण्याची जास्त शक्यता असते. तसेच आहारामध्ये जास्त शीत पदार्थ घेणे, म्हणजे फ्रीजमधलं काढलेलं लगेच खाणे, किंवा AC मध्ये जास्त वेळ थांबणे, किंवा मग पंख्याखाली जास्त वेळ बसून राहणे, किंवा बैठे कामच असणे, किंवा शरीराला आरामदायक म्हणजे सेडेंटरी जे लाईफ असते, म्हणजे आरामदायक लाईफ जे असते की म्हणजे शरीराला काहीच कष्ट नाही, अशी जर तुमची लाईफ असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये आम वाढण्याचीही जास्त शक्यता असते. गोड ही नेहमी थंड पाण्याने केल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये वाताचा प्रकोप होत असतो आणि त्याने सुद्धा आपला अग्नी हा मंद होत असतो, आणि अशा प्रकारे आपल्याला आमवात होण्याचीही शक्यता असते. आणि रुमॅटिक फीवर म्हणून आहे, तर रुमॅटिक फीवर हा छोट्या मुलांमध्ये होत असतो, म्हणजे जे 5 ते 12 वर्ष वयामधले मुलं आहे त्यांना स्टेप्टोकोकल इन्फेक्शन घशामध्ये होत असते आणि त्यानंतर त्याला फीवर येत असतो किंवा जॉईंट पेनसुद्धा होत असतं. तर ह्याला रुमॅटिक फीवर असे म्हणतात. तसेच मधुर, आम्ल, लवण हे पदार्थ किंवा मग जास्त पिच्छिल म्हणजे स्निग्ध पदार्थ जे असतात, स्निग्ध पदार्थ, फॅटी पदार्थ म्हणजे जसे की चीज झालं, पिझ्झा झालं, हे पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा आपला अग्नी हा मंद होत असतो आणि आमाची निर्मिती आपल्या शरीरामध्ये होत असते. तसेच गुरू म्हणजे जळ पदार्थ, मंद आणि स्निग्ध पदार्थ जर आपण खाल्ले तर त्याने सुद्धा आपल्याला म्हणजे मॅगी झाली किंवा मग आपण जेही बाहेर जे फास्ट फूड खात असतो त्याने सुद्धा आपल्याला आमाची निर्मिती आपल्या शरीरामध्येही जास्त होत असते. किंवा स्टेल अन्न म्हणजे जे शिळं अन्न आहे ते खाणे, बासं अन्न आपण त्याला म्हणतो ते खाणे, तर ह्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये आमाची निर्मिती होत असते आणि त्यामुळेच आपल्याला पुढे जाऊन आमवात होण्याचा जास्त शक्यता असते आणि त्यामुळेच आपल्याला गुडघेदुखी, सांधेदुखीही होत असते. आणि जेवण झाल्यावर लगेच आपल्याला व्यायाम किंवा चालायला का जायचं नाही आहे, कारण की आपण जेव्हा व्यायाम करत असतो, चालत असतो, तर त्यामुळे आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते हातापायांना जास्त होत असते, जे की आपल्या पोटाच्या ठिकाणी आपल्या स्टमकला जास्त सर्क्युलेशन झालं पाहिजे, कारण की आपल्याला तिथं आपलं अन्नपचन करायचं आहे. तर त्यासाठीच आपण जर एका जागेवर शांत होऊन कोणताही ट्रेस न घेता किंवा काही फिजिकल ॲक्टिव्हिटी न करता 5-10 मिनिट जर आपण जेवण झाल्यावर बसलो, मी तुम्हाला लोळायचं नाही म्हणत आहे, तुम्हाला फक्त बसायचं आहे वज्रासनामध्ये आणि त्यानंतर तुम्ही शतपावलीही करू शकतात. तर असं केल्याने सुद्धा तुम्हाला आमवात हा होणार नाही. आमवाताची पूर्वलक्षणं काय आहे, तर त्यामध्ये शरीरामध्ये जळत्व आणि गुरुत्व येणे, म्हणजे आपलं शरीर जास्त आपल्याला हेवी वाटायला लागतं, जड वाटायला लागतो, आपल्या अंगामध्ये आळस शिरतो, आपल्याला काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट वाटत नाही किंवा काही पदार्थांची आपल्याला चवसुद्धा लागत नाही आणि भूकसुद्धा आपली मंदावलेली असते. अशा प्रकारचं आपल्याला त्याचे पूर्वरूप दिसतात. आणि लक्षणांमध्ये काय आहे, तर लक्षणांमध्ये आपल्याला जे मोठे जॉईंट्स आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी कफाचं अधिक्य आहे, म्हणजे जसे की आपले हे जॉईंट्स झाले, गुडघे झाले, तर ह्या गुडघ्यांच्या ठिकाणी आपला श्लेष्मल प्रकारचा कफ असतो, तर त्यामध्ये सुद्धा हा वात घुसून जातो आणि त्यामुळे सुद्धा तिथंसुद्धा त्या संधींमध्ये वेदना आपल्याला होत असतात, पेन होत असते आणि सूजसुद्धा आपल्याला जाणवत असते. आणि आपण जर त्या ठिकाणी हात लावला तर तिथलं टेम्परेचर जे आहे ते वाढलेलं असतं. आणि हा जो आमवात आहे हा पर्टिक्युलरली आपल्याला एखाद्या जॉईंटमध्येच नसतो, तर तो सर्व आपल्या शरीरामध्ये फिरत असतो, घुमत असतो, म्हणजे ह्या जॉईंटमधून त्या जॉईंटमध्ये असा फिरणारा जो वात असतो तर त्याला आपण आमवात असं म्हणू शकतो. आणि मुख्यतः आपल्याला ह्यामध्ये जो स्टिफनेस आहे, जो कडकपणा आहे, जखडलेलापणा आहे, हा आपल्याला जे बिग जॉईंट्स आहे जसं की आपलं नी जॉईंट झालं, आपला हिप जॉईंट झालं किंवा शोल्डर जॉईंट, तर ह्या ठिकाणी आपल्याला जास्त जाणवत असतं. आमवाताचं जर आपल्याला निदान करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला डायग्नोसिस करणं महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी आपल्याला एक टेस्ट करावं लागतं. त्या टेस्टचं नाव आहे अँटीस्ट्रेप्टोलायसिन ओ टायटर, ASO टायटर म्हणून त्या टेस्टचं नाव आहे. तर ह्या टेस्टमध्ये आपल्या शरीरातल्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या वाढलेल्या असतात, तर त्यानुसार आपण आमवाताचं हे निदान हे करू शकत असतो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.